हॅलो 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 मॅच हॅलो 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 गणपती बाप्पा बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय आज या ठिकाणी आमचे बघा श्री साई श्रद्धा कला पथक मुंबई निर्मित श्री वैरी भवानी प्रतिष्ठानवीर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सुरुवातीला आमचे स्मृती शाहीर यांना मी विनंती करतो की आपला पास आणि प्रश्न परत घेऊन यायचा आहे आणि आमचंही तुम्ही घेऊन जायचं आहे। बघा एक सांगू इच्छितो आपणास काही दिवसापूर्वी आमच्या माचलगावचे रहिवासी आमचे चुलते कैलासवासी सीताराम गणू मांडवकर यांचं निधन झालं होतं। त्यानंतर आमच्या माचलगावचे गावकर आदरणीय पांडुरंग पाटील यांच्या अर्धांगिनी कैलासवासी सुंदरा पांडुरंग पाटील आमच्या अक्का आमच्या माचलगावची सर्वांची गावकर नाही त्यांची काही अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं होतं। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यानंतर कलगीतुरा कलेतील ज्येष्ठ ग्रंथ अभ्यासक शाहीर सुधाकर गावणकर बुवा मौली। त्यानंतर बघा या कलेतील एक कलेचा महानायक ज्यांची कला ज्यांची गाणी ऐकून आम्ही या कलेत आलो या कलेत घडलो असं तुम्हा आमच्या हृदयावर ज्याने राज्य करून गेले आपल्यात ते असले नाही तरी ते कायम आपल्या हृदयात असणार आहे। शाहीर रामचंद्रची गाणी करतात खरोखर असा हा हिरा आपल्यातून निघून गेला आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे। बरेच वर्षानंतर ही माझी शाखा असते भैरदेव नाच मंडळ मुंबई नाचा मुंबईच्या रंगमंचावर आहे। टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा। धन्यवाद। बरेच वर्षानंतर माझी मुलं स्वतःची शाखा आहे माझी काय म्हणतोय कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सुस्वागत 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 माझा लाडका गणराया याला वंदन करून रंगभूमी रंगदैवत या नटेश्वरात या जागेचा जागा माझा कुलदैवत सोमपाशान जोगश्री माझं ग्रामदैवत श्री भैरदेव महाराज आई मिळाली माझी आणि श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज राजमाता आई माझी जिजाऊ या मानाचा मुद्रा करून तुमच्या आणि माझ्या
हृदयावर राज्य गाजवलं ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून माझे गुरुवर्य शिव शाहीर विठोबा सालवी अशोकजी महाते वस्ताद पांडुरंग रामचंद्र आणि शाहीर संदीपजी मोरे शाहीर सचिनजी कदम ज्यांनी ह्या कलाकाराला घडवलं माझा गावचा कोयनवरीरा शाहीर गोविंद मांडवकर माझे चोरते त्यांचा मी एकलव्य शिष्य शाहीर रुपेश मांडवकर निर्मित शाखा श्री भैरवनाथ मंडळ मुंबई माझा च्या वतीनं आपणा सर्व शाहीर मनाचा होता शाहीर मनाचा होता शाहीर रसिको बघा मुंबईच्या रंगमंचावरती हा कार्यक्रम आज आम्हाला आमच्या श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर या संस्थेने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व सभासदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अजित सर्वांचा मी ऋणी आहे. याचा पहिलाही कार्यक्रम त्यांनी दिला होता आणि नितांत प्रेम अजूनही ठेवलं म्हणून खरोखर धन्यवाद आपल्या सर्वांचं. चंद्रकांतजी जावले मोठी खरोखर मूर्ती लहानपण कीर्ती म्हणून महान असा हा माणूस असा हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या ठिकाणी बरेचसे नामवंत शाहीर कलाकार आज या गुरुजन मंडळी आलेले आहे. थोडक्यात नाव उल्लेख करतोय. माझे गुरुवर्य आदरणीय अशोकजी महादेव मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहीर बघा समीरजी मेटकर आहेत आमच्या घराण्यातले. त्यानंतर सुधाकरजी मास्कर साहेब आज टाइम पडवणार आहेत. आपण शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यानंतर आदरणीय पत्रकार आमचे समाजसेवक आमचे मार्गदर्शक सुदर्शनजी जाधव साहेब. त्यानंतर उमाजी शिंदे भाऊजी राकेशजी गौरव आणि माझा बंधू माझा मित्र शाहीर जरी प्रतिस्पर्धी असला तरी हृदयापासून जपणारं नातं माझा मित्र माझा बंधू शाहीर संतोषजी कोल्हापुरे बुवा आणि साहेब रामकांतजी जावळे साहेब या संस्थेच्या पाठीमागे एक आधार एक मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व रामकांतजी जावळे साहेब रवींद्रजी मटकर साहेब या गर्दीमध्ये आहेत. आणि आज गावावरून ह्या कार्यक्रमाशी माझी काही मंडळी आलेली आहेत. बघा माझे वडील याच कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. महादेवजी मांडवकर त्यानंतर सुरेश मांडवकर बबे मांडवकर आमचे गुरुबंधू शाहीर परशुराम मांडवकर प्रकाश दलवी भाऊ झाले आहेत आणि विजय पाटील. त्यानंतर तरुण मित्रमंडळाचे माझे काही कमिटी मेंबर या माझी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. अध्यक्ष प्रदीप मांडवकर सेक्रेटरी मंगेश मांडवकर गजेंद्र दत्ताराम नामे आणि बघा दत्ताराम पाटील आमचे गावकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. पण अजून एक मानाचं आणि सन्मानाचं नाव आमच्या माचाल गावामध्ये आणि आम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीररित्या उभं आणि ह्या कार्यक्रमासाठी खरोखर त्यांची मेहनत आहे. आवर्जून सांगेन आमचे आदरणीय सन्माननीय गावचे गावकर अशोकदा पाटील यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. शांतारामचे नामे शाहीर आमचे आहेत. शाहीर बबन पाटील बघा बरीचशी मंडळी या ठिकाणी आले. दीपक शेवडे महेंद्र सिगोल साहेब आणि सुभाषजी बांबरकर साहेब आणि आपणा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पुढे पुढे नाव घेणार आहे बघा आणि आज ठिकाणी संगीतकार जे माझे आहेत नामवंत ढोलके भट्टू नितेशदा लोखंडे चिकोटला महेंद्रदा फटकरे आणि बँजोला अमोल नानिसकर बँडला सोमजलदा गुरव आणि उत्तम साऊंड दादाला एक फोन म्हटलं आम्हाला साऊंड पाहिजे 9 तारखेला दादा बोले प्रॉब्लेम नाही 100% मंडळ करवा तुमच्या शब्दाला तर येणार. राजूदा पड्या शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता राहिले आमचेच प्रतिस्पर्धी. खरोखर या शाहिराबद्दल काय बोलावं प्रश्न पडतो. एक नामवंत कलाकार माझ्या लांजा तालुक्याची शान आहे अभिमान आहे आज आणि अशा शाहीर आज प्रथमतः ह्या मुंबईसारख्या रंगमंचावर प्रतिस्पर्धी आज लागतो. खरोखर माझं भाग्य म्हणावं लागेल. माझ्या लांजा तालुक्याची शान आणि शब्द रत्नांची खान शाहीर विकासची लांबरी बुवा आपणास या शाहिराचा सन्मानाने आदराने
शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. माझ्या गावची रखवाली आई माझी भेटलाय. प्रथमतः सुरुवात करतोय. काय म्हणायचंय काय. क्षणोक्षणी हा केला माझ्या तूच धावली. क्षणोक्षणी हा केला माझ्या तूच धावली. म्हणूनच तुझ्या या लेकराणी तुला म्हणूनच तुझ्या या लेकराणी तुला माया लावली. प्रत्येकाच्या अंतकरणाची साध आई, प्रत्येकाच्या अंतकरणाची साथ ऐकून तू गपावली. माझ्या माचार गावची आई विठलाई माझी आई तू माझी सावली. मी सुरुवातीलाच म्हटलं अनेक वाद आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण कायम आमच्या हृदयात राहील. म्हणून अगदी आठवणीने त्यांची स्तवन एक होती. तुम्ही द्याल का हृदयात जागा मला, अशी त्यांची स्तवन होती. त्या चालीवरती हे स्तवन घेतलंय. काय म्हणायचं लक्षात असू द्या. माचाल गावाची आहे तू रखवाली. आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली. सोनिया परी पावली. विठलाई ग वेड्या परी माया लावली. माचाल गावाची आहे रखवाली. आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली. क्षणोक्षणी धावली. आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली. सोनिया परी पावली. आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली. आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली. आई तुला वेड्या परी माया लावली.
तू रखवाली आई विठलाई माझी कानोक्षणी धावली आई विठलाई माझी कानोक्षणी धावली आई विठलाई माझी कानोक्षणी धावली सोनिया परी पावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी मला लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी मला लावली तुला वेड्या परी मला लावली विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली ये आहा ये पाचीव देवानी सातव देव संगती आमच्या सदा भैरी देव संगती आमच्या सदा भैरी देव संगती आमच्या सदा भैरी देव नित्याने माने चालतो माझा हातावर तुमच्या चरणाशी आई मला राहाव तुमच्या चरणाशी आई तुझा विन कोणामा साऱ्यांना ठाव तुझा विन कोणामा साऱ्यांना ठाव दर्शनाची आस लागली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लागली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली ये शाबास सुख दुःखाची आई तुलाच जाण वाढवला गावाचा तू गवळा वाढवला गावाचा तू गवळा वाढवला गावाचा तू गवळा माझ्या माताला गावचे रक्षण करते आई माझी विठलाई मी माझ्या माताला गावात नाते माझा भैरी देव माझा त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने सर्व हे चाललेलं आहे म्हणून काय म्हणायचं आहे सुख दुःखाची आई तुलाच जाण वाढवला गावाचा तू ग बहुमान वाढवता गावाचा ग तू ग बहुमान वाढवला गावाचा ग तू बहुमान शाहिरी साज विघसडून तुझ्या मुले शाहिराचा झाला सन्मान तुझ्या मुले शाहिराचा झाला सन्मान तुझ्या मुले शाहिराचा झाला सन्मान तुझ्या चरणाची पडून राहाव तुझ्या चरणाची पडून राहाव लेकरांची तू ग माऊली आई ग विठलाई ग
तुला वेड्या परी माया लावली माझ्या गावाची आहे तू रखवाली आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली सोनिया परी पावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली बोल श्री गणपती गजानन महाराज की जय गावदेवी माते की जय बोल श्री शक्ती वादे की जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की श्री भैरदेव मंडल श्री भैरदेव नाच मंडळ मुंबई माचालवाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा हे हे बघा आज या गर्दीमध्ये बरेचसे नामवंत मंडळी आलेले आहे आदरणीय एक थोर समाजसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजेंद्र भोड मौली आपण या गर्दीमध्ये आहात आपण या कार्यक्रमाला या शाहिरी मानाचा मुजरा आपल्याला पत्रकार साहेब आपण अशी शाहिरी मानाचा मुजरा करतो बघा म्हणायचंय काय गणपती येणार आहेत बघा स्तवन झाले गाण्याला सुरुवात करतोय म्हणायचं आहे काय गणपती 14 सप्टेंबर 12 तारखेला मुंबईतले कोकणकर सर्व आपण गावी जाणार आहोत का तर माझा लाडका बाप्पा वर्षाने येणार आहे आपल्याकडे त्याच्या स्वागताला आपण सर्व चाकरमानी अगदी आवडी निवडीने नक्की तिथपर्यंत पोहोचणार गावापर्यंत कसा गणाचा विषय कसा आहे बुवा लक्ष असू द्या धावा करतो गणराया आज या रणाला धावा करतो गणराया आज या रणाला ये तारा या सत्वरी या भक्त जनाला देव माझा येणार गणगौरी सणाला लाडका देव माझा गणपती बाप्पा देव माझा येणार गणगौरी सणाला आणि आतुरला हे मन माझे बाप्पा तुझ्या
आतुरता झाले माझ्या लाडक्या बाप्पाची. म्हणायचंय काय? महादेव मोठा सती न त्याची अर्धांगिनी पार्वती, त्या येडमाळ्याची सती न येडू डोंगरावरी नांदती, त्या येडमाळ्याची सती न येडू डोंगरावरी नांदती. किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हासन, किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हासन. 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन. या या भाऊ पूजन आपण करणार आहोत. म्हणायचं काय? सारी आनंदाली बघा ही धरती येते मनाला आमच्या ही स्फूर्ती, येते मनाला आमच्या ही स्फूर्ती, येते मनाला आमच्या ही स्फूर्ती. घरी येतील गजानन अनुभवे करू पूजन, घरी येतील गजानन अनुभवे करू पूजन. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणार बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन आणि
3 सोन्याचा दिवस आहे. होणारे बाप्पाचे आगमन. बघा स्तवन गण झालेला आहे आणि त्यानंतर गौरव घ्यायचे आहे. बघा आलेलं पारितोषिक मी आपल्याला सांगतो. रमेश धावडेवाडी मौली आपणास शाहीर मानाचा मुद्रा करतो. गावकर यांच्याकडून ही पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर बघा माझे वस्ताद कैलासवासी श्री रामचंद्र शिवाजी मांडवकर आणि त्यांचे बंधू कैलासवासी श्री शांताराम शिवाजी मांडवकर आमच्या अण्णा यांच्या स्मरणात त्यांचे नातू वेद संदीप मांडवकर दक्ष संदीप मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्यानंतर बघा यशवंत गणपत डापले गावकर आहेत कोचरी गोवा. संयुक्ता सचिन येलकर यांनी या गाण्यासाठी खास 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की वन्स मोर झाला पाहिजे. नक्कीच. किती बहरून आले म्हण येतात चतुर्थी हा सण. किती बहरून आले म्हण येतात चतुर्थी हा सण. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन. बघा म्हणायचं काय श्रीराम चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी गेलेले आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. आणि संदीप बघा माचालगावचा हा 7 श्रींगार आम्ही शक्तीवाली रुपेश मांडवकर माझी शाखा मुंबईचा हा प्रथमच कार्यक्रम ह्या वर्षीचा. काय म्हणते बघा माचालगारांच्या शब्दाला जागणारा माणूस. माचालगावावर कुठलंही संकट असू द्या कुठलीही मदत लागली पुढे येऊन काम करणारा माणूस. आदरण नाव घेतो मी त्यांचं. आमचे बंधू शानवाज सारंग पिंट्या आम्ही त्याला लाडाने म्हणतो. त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी ते गावी असून पण 2000ची देणगी दिली आहे. आम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्या मंडळातर्फे त्यांचं आभार मानतो. त्यानंतर बघा माझ्या माचालगावचे सरपंच सागरजी गाडे ही गावाला आहेत पण कार्यक्रम मुंबईत म्हटल्यावर प्रथमच कार्यक्रम या वर्षातला. त्यांनीही 2000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. असंच सहकार्य आम्हाला तुमचं लाभलं पाहिजे. श्री रामसेवा नाट्य मंडळ बामनोली बरीच वर्ष आम्ही या कार्यक्रमामध्ये काम केलं. आज त्यांचे अध्यक्ष दीपकजी शेवडे साहेब या ठिकाणी आले आहेत. बरेच कार्यक्रम केले ह्या रंगमंचावरही आम्ही काम. आज माझ्या लांजा तालुक्याचा हिरा आदरणीय सन्माननीय विख्यातजी लांबारी बोवा आज जोडीला आहे. खरोखर नशीब आहे आपलं एवढे मोठा माणूस आज आपल्या जोडीला भेटलाय. खरोखरच काहीतरी नक्कीच बोवांकडून काहीतरी शिकवून जाईल हा शब्द आहे. आणि बोवा नक्कीच काही ना काहीतरी मला देऊन जातील. गौराने बघा बुवा तुमची आणि माझी पहिलीच भेट आहे. प्रेमाचा विषय आणलाय. काल त्याला घर करेल तुमच्या लक्षात ठेवा. अगदी
शेअर घेत नाही, डायरेक्ट गव्हर्नमेंट घेतोय कारण टाइम झालाय. हे ऑनलाईन लिहून घेत नाही. काग अचानक हे येडू आलं या घडून, काग अचानक हे येडू आलं या घडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, येडा काना तुला भेटायला आले मी दुरून. गोवा कुठं दिसत नाही आतमध्ये येत काय? काना तुला भेटायला आले मी दुरून, गोलावडी बोवा लिहून घ्या. प्रश्न नाही, प्रश्न नाही, प्रश्न नाही. मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साजना ऐकना मोहना. तुला भेटायला आले मी दुरून, तुला भेटायला आले मी दुरून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साजना ऐकना मोहना साधना ऐकना मोहना. काना तुला भेटायला आले मी दुरून, काना तुला भेटायला आले मी दुरून, मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साधना ऐकना मोहना. तरी पाऊल ना थांबले तुझ्या भेटीसाठी काना माझे मन हे वेडावले, माझे मन हे वेडावले, तुझ्या भेटीसाठी काना माझे मन हे वेडावले. 10 वर्षाची प्रतीक्षा होती लांबरे बोल सोबत कार्यक्रम करायचा, आज पूर्ण होते म्हणून काय म्हणत आहे विशेष सामुग्र आहे. आले वाटे तडवे काटे तरी पाऊल ना थांबले तुझ्या भेटीसाठी काना माझे मन हे वेडावले, तुझ्या भेटीसाठी काना माझे मन हे वेडावले. कानी पडली ती तुझ्या भाकरीची धून, कानी पडली ती तुझ्या भाकरीची धून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मिठी मध्ये घेना मला तुझी समजून, मोहना साधना ऐकना
थोडक्यातच गाऊन गेलं काय टाइम झालेला आहे बुवानाही त्यांची बारी करायची आहे बघा वाजू नका प्रश्न देतो बुवाना गण गौरव झालेला आहे बघा या बारीचा माझा प्रश्न मी बुवाना दिलेला आहे बुवा त्यांच्यापरीने निश्चितपणे उत्तर देण्याचं काम करतील आणि ते देतील खरोखर अभ्यासक आहेत चांगले शाहीर आहेत हां आणि बघा तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न मी सांगतोय तीन देवांच्या शक्तीपासून बघा तीन देवांच्या शक्तीपासून एक बालक जन्माला आला त्याचे नामकरण कोणी केले बुवा ऐकून घ्या त्यांचे नामकरण कोणी केले त्याचे तेच नाव ठेवण्याचे कारण काय द्वापार युगात कृष्णाने बुवा द्वापार युगात कृष्णाने त्या मुलाची पूजा कोणत्या रूपात केली हे बुवा आपण सांगायचं आहे हा माझा प्रश्न आहे तुमच्यावर या आजच्या वारीचा ठीक आहे मी थोडक्यातच मंडलाचं गाणं घेणार आहे आणि एक मुकडा गाऊन बुवाना मी त्यांच्या बारीसाठी देणार आहे टाइम बघा म्हणायचं काय श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर आलेलं पारितोषिक श्री रामसेवा नाच मंडळ मुंबई बामणोली दीपकजी शेवडे साहेब मगाशी बोललो अध्यक्ष सर्व यांनी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलेलं आहे त्याच्यानंतर समाजसेवक आदरणीय राजेंद्रजी बोर्ड साहेबांचं कार्य मोठं आहे माझ्या माचार गावासाठी साहेब नियमितपणे आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी गेलेली आहे आमचं मंडळ आभार आहे आणि सुरेश गुणाजी मांडवकर रेकॉर्ड ब्रेक केला त्याने अफाड बुलच्या गुण्यात म्हणतो जेव्हा भेटेल जेव्हा मी गुण्यात तेव्हा अटक करा हो पुण्यात वारसा जपून लोककलेचा अहो वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे नाव केले जग जाहीर श्री भैरी भवानी नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी कला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा जपलाय किती मोठ्याने वारसा जपलाय किती मोठ्याने वारसा जपलाय किती मोठ्याने गावागावात तालुक्यात जिथे जिथे बघा निघतोय मान जिथे जिथे बघा निघतोय मान जिथे जिथे बघा निघतोय मान 7-8 वर्ष झाली या संस्थेला खरोखर मोलाचं सहकार्य इथवर असून गावकऱ्यांचं चंद्रकांत जावळे साहेबांची त्यांची पूर्ण टीम खरोखर अभिमान आहे सलामत करेन तुम्हाला गावागावात तालुक्यात जिथे तिथे बघा निघतोय मान जिथे जिथे बघा निघतोय मान जिथे जिथे बघा निघतोय मान तुम्हा साऱ्यांचे मी गुणगान गातो तुम्हा साऱ्यांचे मी गुणगान गातो शाहीर मांडव करबुआ तुम्हा साऱ्यांचे गुणगान गातो तुम्हा साऱ्यांचे गुणगान गातो मांडव करी शाहीर केलंय नाव जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान केलंय नाव जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठान केलंय नाव जग जाहीर भैरी भवानी प्रतिष्ठान केलंय नाव जग जाहीर भैरी भवानी प्रतिष्ठान
बघा पोरं नवीनच आहेत आमची, काय मागे पुढे झाला आमच्याकडून तर सांभाळून घ्या. बघा श्री भैरी प्रतिष्ठान वेद या संस्थेने या कार्यक्रमासाठी, या गाण्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलं आहे. आम्ही श्री भैरदेव नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा आणि दीपकजी शेवडे वामनोळी आदरणीय सन्माननीय यांनी या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं असं भरघोस असं पारितोषिक आम्हाला दिलं आहे. आम्ही साहेबांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बघा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि अशोकजी वादळे बंधू यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही श्री भैरदेव नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. म्हणायचंय काय बुवा बघा बुवा आमचे उमाजी शिंदे भाऊजी यांच्याकडून ही या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे आलेला आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. बुवा बघा कार्यक्रम केलेला आहे. बघा गण गवलन झालेले आहे. मंडळाचं गाणं जरी एक छोटंसं गीत बुवा तुमच्यावर गातोय. आज काय थोडस घ्या सांभाळून बुवा आम्हाला. काय घ्याल घ्याल तुम्ही घ्याल. माझ्या फाईल ज्वेलरी ग्रुप यांच्याकडून 900 रुपयाचं पारितोषिक आले. आणि बुवानी बारीक हलवायला पाहिजे. 100% बारीक हलवणार. काय त्यात काय वाद नाही, गडी काय वाद नाही. धावा झाला 100. तांडवकर बुवाचाच 1 नंबर. काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फक्त बघत राहा. काय पण आज आदरणीय शाहीर भेटलेत आमचे लांबोरे बुवा. म्हणायचंय काय मुद्रा मांडवकर, कृषिकांत नागती, निर्वेद भांबर, साई मांडवकर आणि अर्णव मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आले. मंडळ आभार आहे. म्हणायचंय काय बुवा कोलावटे बुवा कुठे. हा बघा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि बुवा देणार. 100% देणार. मला खात्री आहे बुवा प्रश्नाचं उत्तर देणार. बघा जो तो मुलगा बोलू लागला जो तो मुलगा बोलू लागला मला बायको पाहिजे गोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे कुठे जातील काल्या पोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे कुठे जातील काल्या पोरी. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे हो. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. अक्कल पाहू द्या तुमच्या डोक्याची. या संधीची मी वाट पाहत होतो बुवा. म्हणून संधी पाहत होतो मी मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. लय मनाव घेऊ नका. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या मोक्याची. काल्या
होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे पाहू ना तुमच्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची कधी पाहत होतो मी मोक्याची या काल्या काल्या मोक्याची बघा माझी प्रथम बारी या ठिकाणी मी संपवतोय. धन्यवाद. मला सहकार्य केलं तसं बुवा नाही करा.